गेल्या 2 दिवसापासून माळेगावच्या निवडणुकीमध्ये रंगतदारपणा येतोय. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2 दिवस बारामतीमध्ये तळ ठोकला आहे. अजित पवार पालकमंत्री असलेल्या मावळ परिसरातील एक दुर्घटना घडली. या दुर्घटनेला भेट न दिल्यामुळं अजित पवारांवरती चौफेर टीका केली जाते. आपल्यासोबत या संदर्भात बातचीत करण्यासाठी सहकार बचाव शेतकरी पॅनलचे प्रमुख चंद्रनाथ तावरे आहेत. अण्णा काय सांगाल? निवडणुकीचा प्रचार जोरात चालू आहे. मावळमध्ये दुर्घटना घडली. अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. अजित पवार पालकमंत्री आहेत. असं असताना अजित पवारांना माळेगाव कारखान्याची निवडणूक एवढी प्रतिष्ठेची का वाटते? अहो, त्यांना चेअरमन व्हायचं आहे. म्हणून त्यांना ते निवडणूक प्रतिष्ठेची वाटते. राज्याचा उपमुख्यमंत्र्याचा मुख्यमंत्री व्हायचं नाही, कारखान्याचा चेअरमन व्हायचं. पण अण्णा त्या ठिकाणी जवळपास 4-5 लोकांचे जीव गेले. काही लोक हॉस्पिटलमध्ये मध्ये ॲडमिट आहेत. मग आपण एका जिल्ह्याचे पालकमंत्री असताना अजित पवारांना माळेगावची निवडणूक एवढी प्रतिष्ठेची वाटते. पण एवढ्या अनेकदा या कारखान्याची निवडणूक झाली. यावर्षी मात्र ही निवडणूक एवढी प्रतिष्ठेची का केली जाते? ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक कसल्या परिस्थितीत त्यांना माळेगाव कारखाना लक्षात आलं का, की हे जे आमचं सहकार बचाव शेतकरी पॅनल आहे, की जे कारखान्याच्या हिताचं काम करतं, शेतकऱ्यांना चांगला भाव देतं, नवीन प्रोडक्ट काढतं, शिक्षण संस्था चांगल्या चालवतं, अशा पद्धतीचं करणारं काम आहे. त्या कामामुळं लोक आमच्या शेतकरी बचाव पॅनलला मतं द्यायला जातात आणि ते त्यांना नको आहे. त्यांचे जे खाजगी कारखाने आहेत, त्या कारखान्याला त्यांना जादा भाव द्यावा लागतो. म्हणून जर तो कारखाना आपल्या ताब्यात राहिला तर आपले पैसे वाचतील, या भूमिकेतून ते माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीला म्हणजे मुद्दाम उपस्थित आहेत. आणि अजित पवारांनी असा एक मुद्दा केला, की मी सहकारात डायरेक्टर म्हणून उभं राहायचं नव्हतं ठरवलं, पण मी आता चेअरमन होतोय. मग असं असताना मी चेअरमन तर उभं राहायचं असं ठरवलं नव्हतं. मग विरोधकांच्या एवढं का पोटात दुखतंय, की मी स्वतः चेअरमन होणार आहे म्हटल्यावर? आता बघा, त्यातलं फार गमती येते. माळेगाव कारखान्याच्या सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन होण्यासाठी संचालक मंडळ निवडलं जावं लागतं. नंतर निवडणूक निर्णायक अधिकारी येतो, तो चेअरमनच्या निवडीचा सगळा फॉर्म्युला पूर्ण करतो आणि त्याच्यानंतर चेअरमन निवडला जातो. आता अजून संचालक मंडळच नाही, तो हेच चेअरमन घोषित करतात. ही मोठी गमतीची गोष्ट आहे. अण्णा, अजित पवारच्या प्रचारामध्ये प्रामुख्यानं तुमच्या वयाचा मुद्दा काढला जातोय. अजित पवार सातत्यानं तुमचं वय 85 वर्ष असं म्हणत होते. मात्र आता अजित पवारांची पातळी अजून घसरलेलं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. त्यामध्ये अजित पवार आता म्हणतायत, की अण्णांच्या वयानुसार अण्णांना विस्मरण होतंय आणि आता अण्णा पायजाम्यावरून लुंगीवर आले. अजित पवार या सगळ्या खालच्या गोष्टीवरती का जावं लागतंय अण्णा? हे बघा, तो त्यांचा प्रश्न आहे. कोणाशी काय बोलायचं ते त्यांनी ठरवावं. आमचा तो प्रश्न नाही. आम्ही जे लुंगीवरती आलो, माझा ॲक्सिडेंट झाला, माझा बॉल बदलायला लागला, मला पायजामा घालताना पाय वाकडा करता येत नाही, म्हणून मी लुंगी लावतोय, बाकी काय नाही. त्यांनी समजून मी तालमीत गेलो पाहिलं नाही म्हणून. अण्णा, तुम्हाला असं वाटतंय का, की राजकारणाच्या ठिकाणी राजकारण केलं पाहिजे आणि असं एखाद्याच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलणं योग्य आहे का? त्याला काय बोलायचं बोलू देऊ. आम्ही बोलायला लागल्यावर त्याला रस्त्याने चालते. अण्णा, तुम्ही सातत्यानं म्हणताय, की अजित पवार सहकार मोडायला निघालेत. अजित पवारांना विविध उदाहरणं दिली. मी अनेक सहकारामध्ये दूध संघांचे जे काही पेट्रोल पंप आहेत काढले. मग असं असताना विरोधक का म्हणतायत, की मी सहकार मोडायला चाललोय? असा काय पुरावा आहे त्यांच्याकडे, काय अजित पवार सहकार मोडायला चाललाय? हे बघा, जगदंबा कारखाना सहकारात होता, लक्षात आलं का? त्याला बँकेचं कर्ज दिलं, थकबाकीदार दाखवला आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला त्याचा लिलाव काढायला लावला. तो कारखाना त्यांनी घेतला. तेच तुमचा शनिताईंचा कारखाना काय लक्षात आलं का? सहकारातला त्यांनी घेतला. अनेक सहकारी साखर कारखाने त्यांनी घेतले. ते तुम्ही सत्तेत होता, राज्याच्या कारभारात होता, अर्थमंत्री होता, का त्यांना अर्थसहाय्य केलं नाही? ती घ्यायची काही काय केली? काय समजायचं? दुसरं असं की छत्रपती कारखाना, त्या कारखान्याचे सगळे सभासद आहेत. त्यांचा ऊस आत्तापर्यंत 40-50 वर्ष जात होता. हे तिथे कारभारी म्हणून गेले.
तो कारखाना त्यांनी मोडीत काढला. म्हणून आमचं म्हणणं आहे की त्याला सहकार मोडायचं आहे. सहकारापेक्षा त्यांना खाजगीची गोडी आहे आणि म्हणून त्यांनी सहकारी साखर कारखाने मोडून खाजगी कारखाने सहकारी कारखान्याचे खाजगी कारखाने करायला सुरुवात केलेली आहे. अण्णा ह्यालाच जोडून एक प्रश्न आहे की अजित पवार म्हणतायत की माझ्या नेतृत्वाखाली जे कारखाने चालू आहेत ह्या कारखान्याचं उदाहरण शेतकरी नेते राजू शेट्टी देखील देत आहेत की एकेकाळी सोमेश्वरनं चांगला भाव दिला. संपूर्ण राज्यामध्ये राजू शेट्टींनी सांगितलं की अजित पवारांच्या नेतृत्वाखालचे जे काही सहकारी कारखाने आहेत हे चांगले चालतायत. मग विरोधक मी सहकार मोडायला निघालोय असं का म्हणतायत? हे बघा त्यांना मोडा निघाला म्हणजे छत्रपती कारखान्याची वाट कोणी लावली? छत्रपती कारखाना ज्या वेळेला गोलब साहेब होते, माणिकराव जाचक साहेब होते, साहेबराव जाचक साहेब होते, महाराष्ट्रातला एक नंबरचा देणारा कारखाना. त्या कारखान्याची तीच मशिनरी, तेच कामगार, तोच सभासद, तोच ऊस सगळं ते असताना तो कारखाना बघायला ह्याच्या नेतृत्वाखाली आला आणि त्यांचा खाजगी कारखाना दौंड शुगर मात्र 2,500चा 17,500 झालाय, 20,000चा व्हायला निघालाय. काय समजायचं ते लोकांनी समजावं. तुमच्या कालावधीमध्ये देखील कारखान्याचा हंगाम सुरू असताना ऊसाचा रस हा गटारामधून वाहत होता आणि त्याची रिकव्हरी 10.61 वर आली होती. मात्र बाळासाहेब भाऊंच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस कारखाना चालवायला सुरुवात केली, त्यांचं नेतृत्व त्या पॅनलनं मान्य केलं, त्यावेळेस त्यांची रिकव्हरी 11.5 वरती आली. असा फरक त्या ठिकाणी दिसतोय. मग विरोधक असं का दाखवतायत की अजित पवार ह्या सगळ्या गोष्टी करायला लावतोय किंवा अजित पवारांच्या माध्यमातून ह्या गोष्टी होत आहेत? तेव्हा का ज्या वेळेला कुठल्याही कारखान्याचं मॉडिफिकेशन असं एक्सपेन्शन असं त्या सीझनला तिथं त्याला त्रास होतोच. आणि आम्ही नवीन एक्सपेन्शन केलं होतं. ते लोक ज्या लोकांनी ती मशिनरी बसवली ते बाहेरचे बिहारी लोक होते. त्यांनी ती मशिनरी बसवली. ती सेट करायला थोडासा वेळ गेला. त्याच्यामुळं रस थोडा वाया गेला. त्यांनीच आता छत्रपती कारखाना नवीन प्लॅन्ट लावला, 4 वर्ष चालला नाही. सोमेश्वरच्या प्लॅन्ट लावला, 4 वर्ष चालला नाही. आमचा त्याच वर्षी चालू झाला. हा फरक आहे. मग अजित पवार म्हणतायत की माझ्या नेतृत्वाखाली काही सहकारी कारखाने चालतायत किंवा जे काही खासगी कारखाने माझ्या नेतृत्वाखाली असतील त्याच्यामध्ये जर काही चुकीचं होत असेल तर मग अण्णा काकांनी ते तपासलं पाहिजे, ते समोर आणलं पाहिजे. तेव्हा का आमचा तो धंदा नाही. लोकांना नाव ठेवायचं आमचं काम नाही. काय करायचं आहे आम्हाला? सरकार बघेल ना. तुम्हाला माहिती आहे ना, पूर्वी त्यांच्या काही खाजगी कारखान्यामध्ये त्या शेतकऱ्यांना ऊसाचं वाहन भरून आणायचं, ते गेटला उभं करायचं, त्याने खाली उतरायचं, त्यांचा माणूस जायचा, तो खाली वजन करायचा, खाली करायचा आणि परत आणून द्यायचा. मालकाला तिथं जायची परवानगी नव्हती. ह्यालाच जोडून आणला एक प्रश्न. पूर्वीच्या काळात ऊसासाठी एक ट्रक असायची वाहतूक करण्यासाठी. ह्या ट्रकमध्ये इलेक्शन आलं, निवडणूक आलं की तुमच्या कालावधीमध्ये ह्या ट्रकमध्ये पेट्रोल डिझेल कारखान्याच्या माध्यमातून टाकला जायचा असा आरोप त्यांनी काल भाषणामध्ये केलाय. हे बघा, ते जर कोणी सिद्ध केलं तर आम्ही 1 मिनिटात राजीनामा देऊ. आम्ही एवढे बारीक शेतकरी नाही. त्यांच्या आता काल इलेक्शनच्या पातळी वाढायला, साड्या वाढायला कारखान्याची वाहनं वापरली, कारखाने भाडं भरलं, कारखान्यात कामगार दिले. तसं आमचं काहीच नाही. अण्णा, काल सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला की अण्णा काकांच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस त्यांची सत्ता होती त्यावेळेस तुमच्या कालावधीमध्ये तुम्हाला एक 250 कोटी रुपयाचं आयटीचं एक नोटीस आलं होतं. नेमकं काय प्रकरण आहे ते? अजित पवार म्हणले ते कसं निस्तारलंय हे मलाच माहिती आहे. हे बघा, आम्हाला दाखवा म्हणावं. त्यांनी आम्हाला दाखवावं. जे नोटीस आले ना ते आम्हाला दाखवावं. हे बघा, कालच मी त्यांना सगळा हिशेब दिला. माझ्याकडं ज्या वेळेला आम्ही कारखाना सोडला 2020ला, त्यावेळेला कर्ज किती होतं, येणं किती होतं आणि देणं किती आहे, सगळा हिशेब मी दिला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर आत्तासुद्धा मी हिशेब देतो. यामध्ये प्रामुख्यानं त्यांनी असा देखील उल्लेख केला 5 वर्ष तुम्ही एकाही त्या ठिकाणी मिटिंगला आला नाही. मग मात्र असं असताना घरी बसून तुम्ही कारखान्याचा ड्रायव्हर कसा वापरता? हे बघा, तो कारखान्याचा ड्रायव्हरच नाही, तो टेम्पररी ड्रायव्हर आहे. आलं का लक्षात? कारखान्याचं त्याला कुठलं ऑर्डर नाही, काय नाही. कारखान्याला माणूस कमी पडेल त्यावेळेला ते तात्पुरतं बोलवतात. तो काही कारखान्याचा परमनंट ड्रायव्हर नाही. ते ज्या पद्धतीनं आज शासनाच्या बँकेचे सगळे अधिकारी वापरतात, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकारी वापरतात, बारामती सहकारी बँकेचे अधिकारी वापरतात, त्याच्यानंतर अंगणवाडी सेविका वापरतात, त्यानंतर त्याला मदतनीस सेविका वापरतात, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अधिकारी वापरतात, शिक्षक वापरतात. त्याच्यानंतर तुमच्या बारामती सहकारी, हां, त्याच्यानंतर
इरिगेशनच्या अधिकाऱ्यांना दमदाटी द्यायला लावतात, त्याची माहिती घ्यायला लावतात, माणसं पाठवतात. यातलं आम्ही काही करत नाही हो. अण्णा तुम्ही म्हणताय की तुम्ही देखील उल्लेख केला, काकांनी उल्लेख केला की कारखान्यावरती कर्ज आहे. अजित पवार म्हणतायत कारखान्यावरती जर कर्ज असतं तर आम्ही खोडकी पेमेंट, कांडे पेमेंटचं ₹200 दिलं असतं का? आणि आमची पत होती म्हणून आम्ही कर्ज काढलं. त्यांची पत असेल की नाही? कर्ज काढलं का नाही? पतीचा आणि बिनपत्तीचा काय? कर्ज काढलं ना त्यांनी. कर्ज असं काढलं की 36 कोटीची ती बिसलरीची किंमत आहे. तेव्हा 100 कोटी कर्ज काढलं. हे पतीचा भाग येतो का? बद केव्हा चालते? ज्यावेळेला कर्ज मिळत नाही त्यावेळेला चालते. तिप्पट कर्ज. त्याच्यातून 30-35 कोटी रुपयाचा फायदा आहे. 3 वर्ष ते पैसे भेटणार नाहीत. यामध्ये अजित पवारांनी असा देखील उल्लेख केलाय की राज्यातल्या एकाही कारखान्याने आपले एवढं खोडकी पेमेंट दिलं आहे का? मग असं असताना विरोधक कारखान्यावरती कर्ज आहे, कारखाना डबघाईत गेला असा अपप्रचार का करतायत? हे बघा, आत्ता त्याने 54 कोटीचं पूर्व हंगामी कर्ज उचललं आहे. 100 कोटीचं डिस्लेवरीचं कर्ज उचललं आहे. 100 कोटी रुपयाच्या ठेवी घेतलेल्या आहेत. 18 कोटीचे शेअर भांडवल जमा झालेले आहे. मागचं जे काय मध्यम मुदतीचं खर्च आहे ते 46 कोटीचं आहे. आणि आणखीन बाकीच्या 2-4 गोष्टी आहेत त्या दिलं आहे. अजित पवारांनी अगोदर ब विभागातून फॉर्म भरला. त्याच्यानंतर अजित पवारांनी स्वतः चेअरमन होणार असल्याची घोषणा केली. आता चेअरमन नंतर काल अजित पवार नीरा बोलत होते. अजित पवार म्हणले 37 गावांचा डायरेक्टर देखील मीच आहे. हे बघा, तो मतदारसंघच असा आहे की जो तो जनरल आहे. ब वर्गाचा मतदारसंघ, त्या 37 गावातनं जे काय त्या संस्थांचे प्रतिनिधी आहेत, जे सभासद प्रतिनिधी आहेत, त्याचा तो निवडला जातो. त्यात वेगळं काय आहे? कायदेशीर आहे. तुम्ही असा उल्लेख केला होता की राजवर्धन शिंदे असतील, किरण गुजर असतील, अजून काही मंडळी असतील, हे माझ्याकडे आले आणि त्यांनी मला 5 वर्ष चेअरमन करण्याची ऑफर दिली. अजित पवार म्हणतायत की मी चिपट्या बोखंडवर नाचवणारा माणूस आहे. मग असं असताना एवढे सगळे अधिकार मी राजवर्धन शिंदेंना का दिले? आणि राजवर्धन शिंदेने देखील तिथं सांगितलं की मी अण्णांना त्यांच्या तब्येतीमुळे भेटायला गेलो होतो. या संदर्भात आमची काहीच चर्चा झाली नाही. हे जे आहे ना, अनेक माणसं आहेत. किरण गुजर आहेत, पृथ्वीराज जाचक आहेत. ही बारकी माणसं आहेत का? आम्ही कोणाची नावं घेतोय का? आता आम्ही काय त्याचं व्हिडिओ शूटिंग करायचं का? आमचं नाही काम ते. हे लबाडाचं आवत नाही. अण्णा शेवटचा प्रश्न घेतो. तुमचं वय आता 85 वर्ष झालंय आणि आता अजित पवार म्हणतायत की अण्णांना विस्मरण होत आहे. त्याचा एक दाखला त्यांनी दिला. नेरावागामध्ये आपली एक सभा झाली होती. या सभेमध्ये जे काही रिंग संदर्भात जे काही उदाहरण तुम्ही दिलं होतं 110 कोटीचं. माहितीसाठी सांगतो. 1,11,00,000 म्हणायच्या ऐवजी 111 कोटी म्हणलो एवढंच आहे. पण राहिलेल्या बिलिंगचा आकडा बरोबर आहे. मग अजित पवारांनी तेवढाच धागा तुम्ही धागा धरला. लक्षात आलं का? त्याचा अर्थ विस्मरण नाही. 1,11,00,000 म्हणायच्या ऐवजी 111 कोटी म्हणजे एवढंच आलंय. आकडा तोच आहे. त्यांनी असं म्हटलंय की 19,000 सभासदांच्या प्रपंचाचा विषय अण्णांना विस्मरण होतंय. मग आता त्यांच्या ताब्यात कारखाना कशाला द्यायला पाहिजे सभासदांनी आता ठरवलं पाहिजे. हे बघा, त्यांच्या ताब्यात हे जे आहे सभासद ठरवतील. सभासदाचा हा प्रश्न आहे. सभासद ठरवू द्या ना. मला त्यांनी येडं ठरवू देत, पण सभासदांनी ठरवू दे. माझं काय अडचण नाही. तर खूप खूप धन्यवाद. हे होते चंद्रअण्णा तावरे. अजित पवारांनी नेरावागाच्या सभेमध्ये जे वक्तव्य केले होते या वक्तव्याला सडेतोड उत्तर त्या ठिकाणी चंद्रअण्णा तावरे यांच्या माध्यमातून देण्यात आलं आहे. माळेगावचा सभासद आता नेमका मतदान झाल्यानंतर नेमका कुणाला कौल देतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला माळेगावसारख्या छोट्या कारखान्यामध्ये एक ब प्रवर्गातून फॉर्म भरावा लागतो. यानंतर स्वतः चेअरमन असल्याची घोषणा करावी लागते. अजित पवार पालकमंत्री असलेल्या मावळ या ठिकाणी एक दुर्घटना होते. यामध्ये अजित पवार बारामतीत असताना तिथे भेटायला जात नाहीत. यामुळे अजित पवारांवरती राज्यभरातून टीका होते. मग अजित पवारांनी ही माळेगावची निवडणूक एवढी प्रतिष्ठेची का केली असा सवाल देखील आता या त्या निमित्तानं उपस्थित केला जातोय. यामुळे हा माळेगावचा सभासद नेमका कुणाला कौल देतोय हे येणाऱ्या मतदानानंतरच स्पष्ट होईल. तुर्तास आपण इथे थांबू. धन्यवाद.